प्रकरण 3 अपक्षरणाची कारके इयत्ता 11वी विषय भूगोल संपूर्ण स्वाध्याय एकाच व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, सारणी पूर्ण करा. कारके, खनन कार्य भूरूपे, संचयन कार्य भूरूपे. एका बाजूला कारके दिले आहेत, आपणाला खनन कार्य भूरूपे आणि संचयन कार्य भूरूपे लिहायचे आहेत. या पद्धतीनं आपण हा तक्ता पूर्ण करू शकतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट करून याचं उत्तर लिहू शकता. प्रश्न 2, विधानामधील सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. 1. खडकातील भेगांमध्ये पाणी किंवा हिम गेल्याने ते कमकुवत होतात. यावरून हिमनदी गेल्यास तळाकडील खडक ओढला जातो. अ. उखड. आ. अपघर्षण. इ. सन्निघर्षण. इ. वहन. बरोबर उत्तर आहे अ. उखड. 2. काही वेळेस नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपक्षरण करते. नदीला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा झाल्यास ही क्रिया घडते. अ. अधोगामी अपक्षरण. अभिशीर्ष अपक्षरण. बाजूचे अपक्षरण. अनुलंब अपक्षरण. बरोबर उत्तर आहे आ. अभिशीर्ष अपक्षरण. 3. कठीण खडकाखालील मृदू खडकांची झीज होऊन एक भूरूप निर्माण होते. या भूरूपातूनच पुढे सागरी कमान तयार होते. अ. सागरी गुहा. आ. सागरी स्तंभ. इ. सागरी कडा. इ. तरंगघर्षित मंच. बरोबर उत्तर आहे अ. सागरी गुहा. 4. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे हे भूरूप तयार होते. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार मंद असतो. त्यावेळी हा भू आकार तयार होतो. अ. लोयस मैदान. आ. बारखान. इ. सैप टेकड्या. इ. वालुकागिरी. आ. बारखान हे उत्तर बरोबर आहे. 5. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही अपक्षरण कारके आहेत. यांच्या कार्याचा हा योग्य क्रम भूरूपांच्या निर्मितीस कारणीभूत असतो. अ. उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे, विलग करणे. आ. उचलणे, विलग करणे, संचयन करणे, विदारण. इ. संचयन करणे, वाहून नेणे, उचलणे, उत्परिवर्तन. इ. विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय इ. विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे. प्रश्न 3, भौगोलिक कारणे लिहा. 1. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत, परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे. कारण त्रिभुज प्रदेश केवळ पुढील परिस्थितीत तयार होतो. 1. जेथे अवसादांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो व मुखाजवळील समुद्र फार खोल नाही. ही परिस्थिती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गंगा, गोदावरी, कृष्णा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाजवळच्या प्रदेशात असल्याने तेथे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झाली आहे. परंतु भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांची निर्मिती झाली आहे. कारण तेथील नद्यांच्या पात्राची लांबी कमी, त्यामुळे प्रवाहातील अवसादांचे प्रमाण कमी. तीव्र उताराचा प्रदेश असल्याने वेगवान नदी प्रवाह भरतीच्या वेळी सागराचे पाणी नदीपात्रात आतपर्यंत शिरते. ओहोटीच्या वेळी नदीपात्रात शिरलेले पाणी
नदीने वाहून आणलेला अवसाद सागरात वाहून नेते. शिवाय नदीमुखाजवळील सागर जास्त खोल इत्यादी कारणांनी त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाही, परंतु खाड्यांची निर्मिती झालेली आहे. दोन, कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध असतो. कारण कारकांच्या प्रवाहाबरोबर वाहून आणलेल्या अवसादांना पुढे वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. ती गुरुत्वबलामुळे प्राप्त होते, परंतु कारकांच्या प्रवाहमार्गात अडथळा आल्यास त्याचा वेग कमी होऊन अवसाद वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन संचयन क्रिया सुरू होते. म्हणजेच कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध आहे. उदाहरणार्थ, नदी प्रवाह तीव्र उताराच्या पर्वतीय प्रदेशातून वेगाने वाहतो. अधिक वेगामुळे त्याची वहन क्षमताही अधिक असते, परंतु नदी प्रवाहाचा मैदानी प्रदेशात प्रवेश झाल्यावर तेथील मंद उतारामुळे प्रवाहाचा वेगही कमी होतो, तसेच त्याची अवसाद वाहून नेण्याची क्षमताही कमी होते. परिणामी संचयनाला सुरुवात होते. पंखाकृती मैदाने, त्रिभुज प्रदेश या भूरूपांची निर्मिती होते. अशी स्थिती वारा, सागरी लाटा या कारकांच्या बाबतीत घडते. म्हणून कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध आहे. तीन, सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. कारण इतर सर्व कारकांच्या मानाने सागरी लाटांच्या कार्यामध्ये सातत्य असते. त्यामुळे या कारकाचा परिणाम अल्पकाळातच दिसून येतो. काही भागात अपक्षरण तर त्या नजीकच्या भागात निक्षेपण सातत्याने घडत असते. पुळण, वाळूचे दांडे यासारख्या संचयनातून तयार झालेल्या भूरूपांचे देखील अपक्षरण घडत असते. त्याचबरोबर द्रावण या रासायनिक प्रक्रियेद्वारे किनारी भागात अपक्षरण, क्षार विदारण हे सतत सुरू असते. म्हणून सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. 4. हिमालयामध्ये अनेक गिरिशृंग, मेषशिला, हिमगव्वर, लोंबत्या दऱ्या आढळतात. कारण हिमालय पर्वत हा अधिक उंच असल्याने त्याची उंच पर्वतीय शिखरे हिमरेषेच्या वर आहेत. या उंच भागात हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. या हिमवृष्टीमुळे अनेक हिमनद्यांची निर्मिती झाली आहे. हिमनद्या इतर कारकाप्रमाणे अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. हिमनदीच्या कार्यामुळे अनेक भूरूपे निर्माण होतात. हिमनदीच्या तळाकडील अपघर्षणद्वारे मेषशिला, हिमगव्वर तयार होतात. पर्वत शिखराच्या दोन्ही बाजूवरील हिमगव्वर मागे मागे सरकतात. त्यामुळे हिमगव्वर नष्ट होते, भूरूप तयार होते. त्याचा आकार शिंगासारखा असतो, म्हणून त्याला गिरिशृंग असे म्हणतात. यू आकाराची दरी व लोंबत्या दऱ्या हिमनदीच्या अपघर्षणाद्वारे निर्माण होतात. हिमनदीला नदीप्रमाणे उपहिमनद्या येऊन मिळतात. त्या आकाराने मुख्य हिमनदीपेक्षा लहान असतात. बर्फ वितळल्यानंतर त्या उपहिमनद्यातून पाण्याचे छोटे प्रवाह वाहतात. मुख्य हिमनदीतून पाहिले असता त्या नद्यांच्या दऱ्या लोंबल्याप्रमाणे दिसतात, म्हणून त्यांना लोंबत्या दऱ्या म्हणतात. हिमालयाचा विस्तार व उंची अधिक असल्याने हिमनद्याचे कार्य मोठ्या प्रमाणात होते. म्हणून हिमालयामध्ये अनेक गिरिशृंग,
मेषशिला, हिमगवर व लोमत्या दऱ्या आढळतात. पाच. कासट भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात. उत्तर: कारण ज्या खडकांना भेगा व जोड आहेत अशा खडकात मुरलेले पाणी भूपृष्ठात अधिक प्रमाणात केंद्रित होते. ज्या प्रदेशात जिप्सम व चुनखडक यासारखे पाण्यात विरघळणारे खडक असतात ते खडक आम्ल जलात लवकर विरघळतात. सतत होणाऱ्या द्रावण क्रियेमुळे भूपृष्ठाला वर्तुळाकार खळगे निर्माण होतात. त्या खळग्यांना विलयन विवरे असे म्हणतात. विलयन विवरातून पाणी सतत मुरत राहते. काही वेळा ते अच्छिद्र व एकसंध खडकामुळे अडते व साचून राहते. कॅल्शियम कार्बोनेट सारखी खनिजे अशा पाण्यात विरघळतात. कालांतराने या प्रक्रियेमुळे तेथे गुहा तयार होते. गुहेच्या छतातून झिरपणारे पाणी कॅल्शियम कार्बोनेटचे संचयन करते. त्या पाण्याचे गुहेच्या छतावर अवक्षेपण होते व कॅल्शियम कार्बोनेट छतावर साचतो. असे संचयन गुहेच्या तळाच्या दिशेने वाढत जाते. कॅल्शियम कार्बोनेटचे संपक्त झालेले पाणी गुहेच्या तळावर ठिबकते. तेथेही संचयन सुरू होऊन स्तंभ तयार होतात. छताकडून तळाकडे वाढणाऱ्या स्तंभांना अधोगामी लवणस्तंभ तर तळाकडून छताच्या दिशेने वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वगामी लवणस्तंभ असे म्हणतात. अधोगामी व ऊर्ध्वगामी स्तंभ एकमेकात मिळतात. त्यातून सलग लवणस्तंभाची निर्मिती होते. क्रोएशियाच्या डाल्मेशियन किनाऱ्यालगतच्या प्रदेशात विस्तीर्ण कार्स्ट पठारे पाहावयास मिळतात, परंतु ती सर्व जमिनीखालील खडकात तयार होतात. ती भूपृष्ठावरून दिसत नाहीत. ती पाहण्यासाठी गुहेत जावे लागते. म्हणून ती भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात. सहा. हिमरेषा ही अपक्षरण कारकाच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते. कारण ज्या ठराविक मर्यादेपलीकडे उन्हाळ्यात बर्फ वितळून जात नाही, सदैव हिमक्षेत्र असते, अशा मर्यादेस हिमरेषा असे म्हणतात. साधारणपणे पृथ्वीवर दोन्ही ध्रुवीय प्रदेश व त्यांच्या आसपासचे प्रदेश नेहमी हिमाच्छादित असतात. उच्च अक्षवृत्ताच्या प्रदेशात हिमरेषा कमी उंचीवर तर उंच पर्वतीय प्रदेशात जास्त उंचीवर असते. या मर्यादित प्रदेशात हिमनदीचे कार्य चालते. हिमनदी हिमरेषेजवळ आल्यावर तिच्या प्रवाहातील बर्फ तापमानात वाढ झाल्याने वितळून जाते. त्या ठिकाणी हिमनदीचे कार्य संपुष्टात येते. म्हणून हिमरेषा ही अपक्षरण कारकाच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. सन्नी घर्षण. नदी, सागरी लाटा, वारा आणि भूजल व हिमनदी या कारकांमुळे विदारण झालेल्या खडकांना विलग करणे, उचलणे, हलवणे, वाहून नेणे, संचयन करणे या प्रक्रिया घडतात. त्यामुळे अपक्षरणाची आणि संचयनाची भूरूपे तयार होतात. काही प्रक्रिया सर्व कारकांमध्ये समान असतात, परंतु सन्नी घर्षण ही प्रक्रिया केवळ नदी, वारा व सागरी लाटा या कारकांकडून घडते. सन्नी घर्षण ही प्रक्रिया कारकांच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या पदार्थाशी संबंधित घडते. कारकांबरोबर दगडगोटे, खडकांचे तुकडे, मोठे खडकांचे खंड वाहत येतात. ते प्रवाहाच्या प्रवेगामुळे एकमेकांवर आदळतात, आपटतात.
त्यामुळे त्यांचे आणखी लहान लहान तुकडे होतात. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडते, परिणामी अवसादातील पदार्थांना गोलाकार प्राप्त होतो. या प्रक्रियेला सन्निकर्षण प्रक्रिया असे म्हणतात. थोडक्यात सन्निकर्षण प्रक्रियेत प्रवाहाबरोबर वाहून आलेले खडकांचे तुकडे एकमेकावर आपटून स्वतःही झिजतात, फुटतात व प्रवाहातील खडकांची झीज करतात. त्यामुळे सूक्ष्म गाळांचा भार तयार होतो. 2. पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया. पर्वतीय प्रदेशातून नदी वाहताना अपक्षरणाचे कार्य करते. पर्वतीय प्रदेशाच्या तीव्र उतारामुळे नदी प्रवाहाला जास्त वेग असतो. त्यामुळे अधोगामी अपक्षरण मोठ्या प्रमाणात होऊन नदी प्रवाहाबरोबर मृदा, खडकाचे तुकडे, रेती असे भरड पदार्थ वाहून येतात. प्रभावी अपक्षरणामुळे गळई, व्ही आकाराची दरी, धावत्या धबधबा यासारखी भूरूपे तयार होतात. पर्वतीय प्रदेश हे दुर्गम व मानवी विकासासाठी प्रतिकूल असतात, कारण तीव्र भूउतार, घनदाट वने, शेती, अयोग्य जमीन, पाणी पुरवठ्याचा अभाव, वाहतूक, दळणवळण सुविधांचा अभाव या प्रतिकूल घटकांमुळे तेथे शेती, उद्योगधंदे व नागरीकरणाच्या विकासावर मर्यादा पडतात. भारतातील हिमालयीन नद्यांच्या उगमाच्या क्षेत्रात अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे विकसित झाली आहेत. त्या ठिकाणी धार्मिक कार्ये व पर्यटन व्यवसाय वाढीस लागला आहे. 3. वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती. नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकांपेक्षा वारा या कारकाचे प्रभाव क्षेत्र शुष्क व वाळवंटी प्रदेशापुरते मर्यादित आहे. कमी पर्जन्यमान व उष्ण कोरडे हवामान यामुळे अपक्षरणाचे व संचयनाचे कार्य मोठ्या प्रमाणात चालते. वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती पुढीलप्रमाणे. शुष्कता. शुष्क व वाळवंटी प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी असते. तेथे उष्ण व कोरडे हवामान आढळते. कोरड्या हवेमुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे. रात्री कडाक्याची थंडी व दिवसा प्रचंड उष्णता यामुळे वाळवंटातील खडकाचे कायिक विदारण अधिक होते. विदारणातून खडकाचा भुगा व वाळूची निर्मिती होते. खडकांचे सुटे झालेले कण वाऱ्याबरोबर वाहून जातात. वनस्पतीचे विरळ आच्छादन किंवा वृक्षांचा अभाव. पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे व बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने शुष्क प्रदेशाची निर्मिती झाली आहे. येथे वनस्पतीचा अभाव आहे. खुरटे गवत व काही प्रमाणात निवडुंगासारख्या वनस्पती अभावानेच आढळतात. येथे वनाच्छादन नसल्यामुळे वाऱ्याच्या मार्गात अडथळे निर्माण होत नाहीत. त्यामुळे वाऱ्याचे अपक्षरण व संचयन कार्य चालते. पृष्ठभागावर शुष्क व सुट्या पदार्थाची उपलब्धता. पर्जन्याचे प्रमाण कमी व बाष्पीभवनाचा वेग अधिक असल्याने कायिक विदारणास चालना मिळते. खडकाचे कायिक विदारण होऊन खडकांचे तुकडे, सुटे झालेले मातीचे व वाळूचे शुष्क कण मोठ्या प्रमाणात असतात. हे शुष्क व सुटे झालेले कण वाऱ्याबरोबर वाहून जातात. वाऱ्याचा वेग अधिक असावा. कायिक विदारण प्रक्रियेतून निर्माण झालेले शुष्क मातीचे कण, रेती, वाळू इत्यादी अवसाद वाहून नेण्यासाठी वेगवान वाऱ्याची आवश्यकता असते. वाळवंटी प्रदेशात वनस्पतींचा अभाव असल्याने वाऱ्याचा वेगवान प्रवाह निर्माण होतो. या वेगवान प्रवाहाबरोबर शुष्क व सुटे पदार्थ वाहून जातात.
वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातून अप्रवाहित खळगे, वातकृष्ट भूछत्र खडक, यारदांग यासारख्या भूरूपांची निर्मिती होते, तर संचयन कार्यातून वाळूच्या टेकड्या, उर्मिचिन्हे, लोयस मैदान अशा भूरूपांची निर्मिती होते. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. 1. सन्निघर्षण आणि अपघर्षण. सन्निघर्षण अपघर्षण. खडक व खडकाचे तुकडे एकमेकावर आपटतात व ते तुटून त्याचे लहान तुकडे तयार होतात, त्यास सन्निघर्षण म्हणतात. अपघर्षण या प्रक्रियेमध्ये पृष्ठभागाच्या वरील भागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते, त्यास अपघर्षण असे म्हणतात. 2. सन्निघर्षण वारा, सागरी लाटा, नदी या कारकामुळे घडून येते. अपघर्षण वारा, हिमनदी, सागरी लाटा या कारकामुळे घडून येते. सन्निघर्षण प्रक्रियेमध्ये कठीण अवसाद कणांचे किंवा खडकांचे तुकडे एकमेकावर आपटून गोलाई प्राप्त होते. अपघर्षण प्रक्रियेमध्ये अवसादांच्या कणामुळे वरील पृष्ठभागाचे घर्षण होऊन वरचा पृष्ठभाग गुळगुळीत फर्निचरने पॉलिश केल्यासारखा होतो. दोन, यू आकाराची आणि व्ही आकाराची दरी. यू आकाराची दरी, व्ही आकाराची दरी. 1. हिमनद्या पर्वतातील दऱ्यातून वाहत असताना दरीच्या तळाचे काठ जास्त प्रमाणात झिजतात आणि त्यांचा आकार इंग्रजी यू आकारासारखा होतो. त्या दरीस यू आकाराची दरी किंवा हिमानी द्रोणी असे म्हणतात. व्ही आकाराची दरी. डोंगराळ, पर्वतीय तीव्र उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा वेग जास्त असल्यामुळे नदीतील पाण्याच्या व खडकाच्या जोरदार आघातामुळे नदीच्या तळभागावरील खडकांचे घर्षण जास्त होते. तळभाग खोल होऊन इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो, त्यास व्ही आकाराची दरी असे म्हणतात. यू आकाराची दरी ही हिमनदी या कारकामुळे निर्माण होते. व्ही आकाराची दरी नदी या कारकामुळे निर्माण होते. हिमनदीमुळे काठाबरोबरच तळभागाचेही घर्षण जास्त दरीत झाल्याने यू आकाराचा आकार प्राप्त होतो. नदीमुळे काठावर गाळाचे संचयन झाल्याने खोलीवर जास्त खनन होते व दरीस व्ही आकार प्राप्त होतो. तीन, ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी स्तंभ. गुहेच्या छताला म्हणजे छपराला चिकटलेले क्षार कॅल्शियम कार्बोनेट थेंबाथेंबाने टिपकत असते. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिल्यास गुहेच्या तळावर छपराकडे उंच वाढत गेलेले स्तंभ तयार होतात. त्यांना ऊर्ध्वमुखी स्तंभ, लवणस्तंभ असे म्हणतात. पाण्यात विरघळलेल्या क्षाराचे कॅल्शियम कार्बोनेट छताकडून तळभागाकडे संचयन होत जाते व छताकडून तळाकडे लोंबकळणारे निमुळते स्तंभ तयार होतात. यांनाच अधोमुखी स्तंभ किंवा लवणस्तंभ असे म्हणतात. 2. ऊर्ध्वमुखी स्तंभ हे भूजलाचे संचयन कार्य भूरूप असून पाण्यात विरघळलेल्या क्षारामुळे याची निर्मिती होते. 2. अधोमुखी स्तंभ हे भूजलाचे संचयन कार्य भूरूप असून पाण्यात विरघळलेल्या क्षारामुळे याची निर्मिती होते. 3. ऊर्ध्वमुखी स्तंभ हे क्षार विरघळून वाहून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गुहेच्या तळभागावर निर्माण होतात. 3. अधोमुखी स्तंभ हे क्षार विरघळून वाहून गेल्यामुळे निर्माण झालेल्या गुहेच्या छतावर निर्माण होतात.
4. उपनद्या आणि वितरिका. ज्या नद्या समुद्रास मिळत नाहीत व ज्या नदीस स्वतंत्र अस्तित्व नसते अशा मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या इतर नद्यांना उपनद्या असे म्हणतात. 1. मुख्य नदीमध्ये गाळाचे संचयन झाल्याने नदीला वेगवेगळे पाण्याचे जलमार्ग तयार होतात, त्यास वितरिका असे म्हणतात. उपनद्यामुळे मुख्य नदीमध्ये पाणी, अवसाद यांचे प्रमाण वाढते. वितरिकामुळे मुख्य नदीमधील पाणी कमी होते. अवसादाचे संचयन झाल्याने त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. 3. उपनद्यांचा उगम पर्वत, झरे, उंच डोंगररांगा इत्यादीमधून होतो. वितरिकांचा उगम मुख्य नदीमधून होत असतो. 4. उपनद्यांना वेगवेगळी नावे असतात. उदाहरणार्थ, गंगा नदीची यमुना नदी उपनदी आहे, तसेच कृष्णा नदीची भीमा ही उपनदी आहे. 4. वितरिकांना शक्यतो स्वतंत्र नावे नसतात, तरी सुद्धा हुगळी ही गंगा नदीची वितरिका म्हणजे शाखा आहे. प्रश्न 7 सविस्तर उत्तरे लिहा. 1. अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांमधून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. उत्तर: अपक्षरण म्हणजे अनाच्छादनाची झीज प्रक्रिया असून हिमनदी, सागरी लाटा, वारा, भूजल, नदी इत्यादी अपक्षरणाची कारके असून यामुळे वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होते. यासाठी उखड, अपघर्षण, सन्निकर्षण, द्रावण, अपवहन, वेधन, अधोमुखी, अभिशीर्ष, बाजूकडील अपक्षरण, कर्षण, उत्परिवहन, निलंबन, द्रावीकरण, संचयन इत्यादी अपक्षरणाच्या प्रक्रिया आहेत. त्यामधील अपघर्षण ही मुख्य प्रक्रिया असून त्यामुळे निर्मित भूरूपे पुढीलप्रमाणे आहेत. अपघर्षण अर्थ: अपघर्षण म्हणजे हिमनदी, नदी, वारा, सागरी लाटा इत्यादी कारकामुळे भूपृष्ठाचे वरील भागाचे घर्षण होऊन खरवडले जाते. वरील भूभाग गुळगुळीत होतो, त्यास अपघर्षण असे म्हणतात. हिमनदी या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. 1. हिमगवर. पर्वतीय प्रदेशात हिमनदी खनन कार्यामुळे तयार झालेला अर्धवर्तुळाकृती खड्डा अथवा आरामखुर्चीसारखा भाग म्हणजेच हिमगवर होय. 2. मेषशिला. हिमनदीच्या मार्गात टेकड्या अथवा प्रचंड खडक असल्यास त्यावरून हिमनदी वाहत असते. नदी ज्या दिशेने टेकडीवर अथवा खडकावर सरकत जाते त्या दिशेला त्याची झीज जास्त प्रमाणात होते. दुसऱ्या बाजूला उतरताना त्या प्रमाणात घर्षण होत नाही, त्यामुळे तो भाग खडबडीत राहतो व दुरून त्याचा देखावा मेंढ्यासारखा दिसत असल्यामुळे या भूरूपाला मेषशिला असे म्हणतात. 3. शुककूट. जेव्हा 2 किंवा अनेक हिमगवर एकमेकाच्या बाजूला विकसित होत जातात, या 2 हिमगवरांच्या दरम्यान शिल्लक राहणारा भाग अरुंद भिंतीसारखा असतो, त्याला शुककूट म्हणतात. 4. यू आकाराची दरी. हिमनद्या पर्वतातील दऱ्यामधून वाहत असताना दरीच्या तळाचे काठ जास्त प्रमाणात झिजतात आणि दरीचा आकार इंग्रजीतील यू अक्षरासारखा होतो, त्यालाच यू आकाराची दरी किंवा हिमोनी द्रोणी असे म्हणतात. 5. लोंबत्या दऱ्या. प्रमुख हिमनदीची दरी मोठी, रुंद व खोल असते. उपहिमनदी दरी कमी रुंदीची व कमी खोलीची असते. त्यामुळे मुख्य हिमनदीला उपहिमनदी मिळताना दोन्ही नद्यांचे तळात खूप अंतर असते. त्यामुळे उपहिमनदीची दरी
टांगती दिसते, त्यातून पुढे बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्यास धबधबे तयार होतात. नदी या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. एक व्ही आकाराची दरी किंवा गळी नदीच्या तळभागाचे व काठाचे खननाने निर्मित भूरूप आहे. डोंगराळ, पर्वतीय, तीव्र उतारावरून वाहणाऱ्या नद्यांचा वेग जास्त असतो. नदीतील पाण्याच्या व खडकांच्या जोरदार आघातामुळे नदीच्या तळभागावरील खडकाचे घर्षण जास्त होते. उभे अपक्षरण होऊन नदीपात्राचा तळभाग खोल खणला जाऊन नदीच्या दरीला इंग्रजी व्ही या अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. तीव्र उताराचे काठ व अरुंद खोल पात्र असते, त्या दरीला गळई असे म्हणतात. 2. धबधबा जलप्रपात. डोंगराळ पर्वती प्रदेशात वाहणारा प्रवाह जेव्हा लंबवत उतारावरून खाली कोसळतो तेव्हा प्रवाहमार्गात धबधबा निर्माण होतो. उदाहरणार्थ शरावती नदीवरील जोग धबधबा. 3. खळगे प्रपात गर्ता. धबधब्यामधून सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे धबधब्याच्या तळाशी खळगे किंवा प्रपात गर्ता निर्माण होतात. 4. कुंभगर्ता किंवा रांजण खळगे. पाण्याला मिळालेल्या चक्राकार किंवा भोवऱ्यासारख्या गतीमुळे प्रवाहातील खडकांचे तुकडे, दगडगोटे नदीपात्राच्या तळभागावर वेगाने गरगर फिरू लागतात व त्यामुळे जी छिद्रे कोरली जातात त्यांना कुंभगर्ता किंवा रांजण खळगे असे म्हणतात. वारा या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. 1. अपवहन खळगे. वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते. प्रदेशातील सुट्टे पदार्थ उचलून नेले जातात, त्यामुळे त्यांचे लहान तुकडे होतात. अशा अपक्षरणामुळे खळगे निर्माण होतात, त्यांना अपवहन खळगे असे म्हणतात. 2. वातगृष्ट खडक. जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते, त्यामुळे खडकाचा पृष्ठभाग वाताभिमुख गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातगृष्ट खडक असे म्हणतात. 3. भूछत्र खडक. वाळवंटी प्रदेशात उभ्या खडकावर वाऱ्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूचा व रेतीचा आघात होऊन चोहोबाजूनी खडक झिजतो. भूपृष्ठापासून सुमारे 1 मीटरपर्यंत घर्षण क्रिया प्रभावी असल्यामुळे 1 मीटरपर्यंत खडकाची झीज जास्त प्रमाणात होते व त्यातील भाग कमी झिजतो, त्यामुळे खडकाचा आकार छत्रीसारखा होतो, म्हणून याला भूछत्र खडक असे म्हणतात. 4. यारदांग. 2 समांतर कठीण खडकाच्या दरम्यान मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज जलद होते व पन्हाळीसारखा कटक आकारास येतो, यास यारदांग असे म्हणतात. सागरी लाटा या कारकामुळे अपघर्षण प्रक्रियेने निर्मित भूरूपे. 1. सागरी कडा. समान किंवा समखडक रचनेच्या किनाऱ्यावर सागरी लाटांचा आघात होऊन समुद्राच्या दिशेला तीव्र उताराच्या खडकाचा जो भाग तयार होतो त्याला सागरी कडा किंवा समुद्री कडा असे म्हणतात. 2. सागरी गुहा. कठीण व एकजीवी खडक रचनेच्या किनाऱ्यावर सागरी लाटांच्या आघातामुळे मृदू खडकांचा सागरी कड्याच्या तळाचा भाग सातत्याने झिजला जातो व त्या ठिकाणी सागरी गुहा निर्माण होतात. 3. सागरी कमान. उंच भूशिराच्या दोन्ही बाजूंनी सागरी लाटांच्या आघातामुळे सागरी कमान तयार होते. 4. सागरी स्तंभ. सागरी कमानीचे छत कोसळल्यानंतर तेथे सागरी स्तंभ तयार होतो. 5. तरंग घर्षित मंच. जेथे लाटांमुळे खडकांचे अपक्षरण म्हणजे झीज मोठ्या प्रमाणात होते तेथे तरंग घर्षित मंच तयार होतो. वरील प्रमाणे अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांच्या साहाय्याने विविध भूरूपांची निर्मिती होते.
2. गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे, स्पष्ट करा. उत्तर. गंगा नदी हिमालय पर्वतामध्ये उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हिमालय पर्वताचा तीव्र उतार, नदीचे बारमाही स्वरूप, मान्सून पर्जन्य आणि वितळणाऱ्या हिमनद्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. या कारणामुळे गंगा नदीने अपक्षरणाचे कार्य सातत्याने सुरू असते. यामुळे गंगा नदीने उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात अवसाद, गाळ यांचे संचयन केले आहे. त्याचे उपयोग किंवा फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील. गंगा नदीच्या संचयन कार्याचे मानवासाठी उपयोग किंवा फायदे. पहिला आहे सुपीक मैदानी प्रदेशाची निर्मिती. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात अवसाद व गाळ यांचे संचयन केल्यामुळे सुपीक, सपाट, मंद उताराच्या मैदानाची निर्मिती झालेली आहे. जे मैदान मानवाच्या दैनंदिन कार्यासाठी खूपच उपयुक्त असते. या मैदानामुळे मानवी क्रिया वाढीस लागलेल्या आहेत. 2. तलावांची निर्मिती. गंगा नदीच्या संचयन कार्यामुळे कुंडलाकार सरोवरांची निर्मिती गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्ये झालेली आहे. या सरोवरांचा उपयोग शेतीसाठी पाणी, घरगुती वापरासाठी पाणी, काही प्रमाणात जलवाहतूक, मासेमारी इत्यादीसाठी केला जातो, ज्याचा उपयोग जंगली प्राण्याबरोबर मानवास सुद्धा झालेला आहे. तीन. शेतीसाठी अनुकूल मृदा. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात अवसाद व गाळ यांचे संचयन केल्यामुळे सुपीक, सपाट, मंद उताराच्या मैदानाची निर्मिती झालेली आहे. या मैदानामध्ये शेतीसाठी आवश्यक असणारी गाळाची चिकणमाती, खोली जास्त आहे. याचा फायदा शेतीच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी होतो. या मैदानी प्रदेशामधून गहू, तांदूळ इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दळणवळण वाहतुकीस सुलभ. गंगा नदीने सुपीक, सपाट गाळाचे मैदान निर्माण केल्यामुळे ते वाहतुकीस व मानवी हालचालीस सुलभ झालेले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग इत्यादी बांधकाम, संदेशवहन यासाठी मैदानी प्रदेश अनुकूल असतात. अशी परिस्थिती गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात आढळून येते. 5. कृषी आधारित उद्योगात वाढ. गंगा नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन घेतले जाते. यामधून गहू, तांदूळ, तेलबिया इत्यादी उत्पादन घेतले जाते. यावर प्रक्रिया करणारे, पॅकिंग करणारे अनेक उद्योग या गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात वाढीस लागले आहेत. 6. त्रिभुज प्रदेशांची निर्मिती. गंगा नदीने मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन केल्यामुळे बंगालच्या उपसागरालगत गंगा नदीच्या मुखाजवळ जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. या त्रिभुज प्रदेशामधून शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच जंगलामधून आवश्यक लाकूड उपलब्ध होते. वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित जागा निर्माण झालेली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी खूपच उपयुक्त ठरलेले आहे. पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा. उत्तर. इयत्ता 11वी भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील मुखपृष्ठ व मलपृष्ठ यांचे निरीक्षण केल्यानंतर नदीच्या उगमापासून मुखापर्यंत निर्माण होणारी भूरूपे दिसून येतात. तसेच
काही प्रमाणात सागरी लाटांमुळे किनारी भागात निर्माण होणारी भूरूपे आढळून येतात. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे. नदी व सागरी लाटा यामुळे निर्माण झालेल्या भूरूपांची नावे. नदी या कारकामुळे धबधबा, पंखाकृती मैदान, नदीची नागमोडी वळणे, कुंडलकासार सरोवर, नदीचे पूर मैदान, त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे दिसून येत आहेत. नदीच्या संचयन कार्यामुळे निर्मित त्रिभुज प्रदेशाची माहिती पुढीलप्रमाणे. नदीच्या शेवटच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नदीच्या पाण्याचा वेग कमी झालेला असतो. अवसाद व गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे अवसादांचे गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन या भागात घडून येते. नदीच्या प्रवाहातच गाळाचे संचयन होऊन अडथळा निर्माण झाल्याने नदी या गाळाच्या दोन्ही बाजूने वाहू लागते. पुन्हा नदीपात्रात गाळाचे संचयन झाल्याने नदीपात्र पुन्हा विभागले जाते व नदीला अनेक फाटे फुटतात. अशा वेगवेगळ्या प्रवाहांना वितरिका असे म्हणतात. अशा वितरिकांच्या मधल्या भागावर सुपीक अशा गाळाचे संचयन होऊन त्रिकोणाकृती मैदानी प्रदेशाची निर्मिती होते. अशा प्रदेशास त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. गंगा नदीच्या गाळाचे संचयन होऊन जगातील सर्वात मोठ्या सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. प्रश्न 7. आकृत्या काढून नावे द्या. 1. अपवहन. या पद्धतीने तुम्ही आकृती काढू शकता. दुसरे आहे तरंगघर्षित मंच. ही आकृती तुम्ही या पद्धतीने काढू शकता. त्यानंतर तिसरी आहे भूछत्र खडक. भूछत्र खडक याची आकृती अशी आहे. तुम्ही हे चित्र या पद्धतीने किंवा आकृती या पद्धतीने काढू शकता.